सूर्य रोज न चुकता त्याच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे उगवत राहणार आणि सर्वत्र प्रकाश देत राहणार. त्याला सुद्धा प्रकाश देताना आकाशात ढगांचा सामना करावा लागतो, परंतु तो त्याचं तेजस्वी रूप कधीच बदलत नाही. त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा आयुष्यात रोज काही ना काही नवीन अडचणी येत राहतील, परंतु त्यांना न डगमगता आपण त्यांना तितक्याच तयारीनिशी जोमाने सामोरे गेले पाहिजे. कारण ते म्हणतात ना, जो थांबला तो संपला. थांबायचं, एक दीर्घ श्वास घ्यायचा, पण पुन्हा असा कमबॅक करायचा की यशाच्या वाटेत येणाऱ्या अडचणींना सुद्धा 100 वेळा विचार करावा लागेल. त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मग बघा, हा आयुष्यरूपी खेळ खेळायला किती मजा येईल. संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. पावना लेकपासून तर पाहू शकता मागचा नजारा. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 झाले असतील ना. तर आता सकाळचे 7:30 वाजले आहेत. आणि सांगायचं तर काल रात्री खूप सुंदर असा पावना लेक कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला. खूप गाणी, धमाल, डान्स, मस्ती, खूप बारी बिहाइंड द सीन, बरंच काय एकदम एक नंबर मजा आली काल. तर आता आपली बरीचशी मंडळी उठली आहेत. तर म्हटलं आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात करू. आणि आज आपण काय काय करणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत आणि परतीचा मुंबईचा प्रवाससुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे. हॅलो, नमस्कार. कसे आहेत मंडळी? सगळ्यांनी फिरायलाच पाहिजे, मजा करू. कसा होता एक्सपिरियन्स? खूप छान एक्सपिरियन्स होता, छानच मजा आली. निशांत सर, एकदम मस्त वाटला. तुम्ही काल वाघ बघितला होता? वाघ काय, सगळ्यांना मी बिबट्यासह दाखवला आणि सगळे रात्री बिबटे झालेले होते टोपेमध्ये, पण कोणी स्वीकार करायला तयार नाही. कसा होता एक्सपिरियन्स? खूप मस्त होता. ओके. तर सूरज, एकदम मस्त एन्जॉय केलं खूप. सर, कालचा अनुभव म्हणजे एकदम जबरदस्त अनुभव होता. हा अनुभव आम्हाला नितीनमुळेच मिळाला. पावना लेकचा अनुभव गेला. आपण पण या नितीननी कधी परत अरेंज केलं तर नक्कीच सगळ्यांना खूप चांगला अनुभव मिळाला मला. कसं वाटलं ओमकार? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, पण खूप छान मजा आली आम्हाला. कॅम्पिंगचे एक्सपिरियन्स माझा पहिल्यांदाच होता. थंडी चांगली होती, मजाही खूप केली आम्ही. जेवणही मस्त, एकदम सुंदर झालं सगळं. क्या बात. तर असा काहीसा थोडक्यात एक्सपिरियन्स. जस्ट सकाळी सगळे गुड मॉर्निंग, दात बीत घासून सगळे फ्रेश होत आहेत. आणि इथे आहे ना, म्हणजे अजून मला वाटत नाही तोंडाला पाणी कोणी लावलं आहे. कारण आता इथलं तापमान अंदाजे 14-15 डिग्री होतं सकाळी 6-6:30 वाजता. आणि आता हळूहळू सूर्यदेवता वर येत आहेत. तसं आता व्हिटॅमिन डी साठी आम्ही इथे थांबलो आहेत सगळे, बघू शकता मागे. आणि तिथून सूर्योदय, सुंदर असा सूर्योदय झाला आहे. आणि मागे आपले आहे तुंग आणि तिकडे आहे तिकोना. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्टमध्ये आहे ना, या कॅम्पिंगमध्ये आपल्या वसंत भाऊंचे सुद्धा फॅन फॉलोईंग आता वाढत चाललेली आहे. म्हणजे आता तुमची सुद्धा जबाबदारी वाढते. धन्यवाद. प्रेम करत राहा माझ्यावर. तर चला, सुंदर असा. आणि काल रात्री जो मी ड्रोन शॉट घेतला ना, नाईट कॅम्पिंगचा नाईट व्ह्यू कसा होता तो सुद्धा सांगा कसा वाटला. तर आता सगळ्या सबस्क्रायबरसाठी सगळे उठून झाल्यानंतर, नाश्त्यानंतर थोडंसं सरप्राईज आहे. तर त्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं होतं. तर म्हणजे जसं मी घरी बॅग भरताना हे तुम्हाला ना कॅम्पिंग स्टोव आणि सगळं दाखवलं होतं साहित्य. तर आता त्याचा वापर करूया. आणि आपण शेफ तर नाही, पण बघूया जशी जमेल तशी ब्लॅक कॉफी बनवूया आणि आपल्या सगळ्या मंडळींना देऊया. तर त्यासाठी आणलेलं साहित्य ही आत्ताच इथेच आपण भरले पाण्याची बॉटल. त्याच्यामध्ये आहे आपला कॅम्पिंग स्टोव. आणि आज याचं पहिलंच उद्घाटन आहे, पहिलीच ओपनिंग आहे याची. आपल्या सबस्क्रायबर राईडमध्ये सगळी सोय आपण करतो. पहिला आधी तर हे धुऊया आपण.
हा प्रेक्षक हे बघा इथे पूर्ण स्टेडियम भरलाय प्रेक्षकांनी. पण ते साखर बिकर कुठं आणले? साखर ना ब्लॅक कॉफी प्यायची वेळ आहे. मग ते कॉफी कुठं आहे? आहे सगळं. हा असा आपल्याला आलेला आहे तो त्यावर असं म्हणजे आपल्याला पकडायला बरं पडेल. आता आपल्याकडे किती जण आहेत त्यानुसार क्वांटिटी टाकूया. बजायला पाणी ठेव. पाणी पाहिजे तुला प्यायला? बस झालं तेवढं. हे पण बारक्याने कप आणले का मेन? अरे व्हेरी गुड. आता आपला चुला जळवूया. बॅकग्राऊंड म्युझिक आहे. नाही बॅकग्राऊंड म्युझिक आहे. चालू झालेला आहे. हवा खूप आहे इथे. जसा होईल तसं पाणी गरम करायला ठेवले आपण. थोडंसं गरम होऊ द्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात आहे. ते फरफरतंय, अनुभव फरफरतंय ते. वारा आहे ना येड्या. जिथे तो तसा बसला पाणी घ्यायला बरं आहे. हा असं हा बरोबर. आता हे टाकूया. आता वेळ आलेली आहे. बबल्स आलेले आहेत वर. ऍक्च्युली मॅगीचा प्लॅन होता पण बोललं ते घासत कोण बसेल भांडी नंतर. एकामध्ये किती येतात? अरे खाली टाक, उडते. वारा आहे ना तेवढं उडणार नाही. थोडी वाऱ्याला इथे 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 दाखव वर. रेसिपी दाखव अरे आपली. दिसतंय ते. घालवण्याची टेन्शन आहे. बसले ते एकच त्यांना विचारा. आता आपण इथे राईड करून आलोय तर दुसऱ्या याचा प्लस पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्हाला झोप लागते तेव्हा आपला जो 200 ml ची बॉटल असते ना त्याच्यात असले 2 पाऊच कॅरी करायचे. म्हणजे घरून निघताना एक अर्धा पाऊच असे घेऊन ठेवायचे. आणि झोप लागायचं तुम्ही जेव्हा नाईट राईड करायचे जेव्हा 5-6 वाजता प्यायचं. म्हणजे जी 7-8 वाजता जी झोप असते ना ती तुमची नाही. रेडबुलमध्ये उगाच 140 रुपये घालण्यापेक्षा हे 5-10 रुपयामध्ये आपलं काम होतं. म्हणजे हे ब्लॅक कॉफीचं आहे. 2-3 पाऊच टाकायचे. जेवढी कडवत असेल ना स्ट्रॉंग, कारण ह्याच्यात कॅफेन असतं. योगेशचं टेन्शन गेला. योगेशचं टेन्शन गेला. योगेशचं टेन्शन असं गरम गरम द्यायचं. हा तीर्थ देऊया सगळ्यांना. खाना मिलेगा पीना मिलेगा नितिन के राइड में सब कुछ मिलेगा. क्या बात है. उसके लिए कैंपिंग में आना पड़ेगा. दाल में नमक चेक करोगे? नाही साखर नाही. विदाउट मागून मागून बस तेवढं सर्वांना होईल. मग जास्त आली. काय आणि ऍड देतो ना डिस्काउंट आहे तिथे अंदर फक्त 3 भरले. इकडे इकडे दाखव. थँक्यू नितीन. इस दुनिया में जीना है तो सुन ले मेरी बात. दम छोड़ के मना तू रंग रली. हेलन नाच नाच हेलन नाच. हेलनचा कॅमेरा नाचायला लागला. नाव ठेवून दिलं तुमचं हेलन. खाली ग्लास हाताने ठेवा. कचरा पेटीत टाका. रिलीज करू शकतो. 3x1 कुठे गेला भाई आपला छोटा? हा हे बाकीच्यांनी रेडी व्हा. आता आपलं आता काय नाही संपलं. नाश्ता करूया निघूया. तर म्हणजे फायनली सुंदर असा या कॅम्पिंग स्टोवचा उपयोग झालाय. थोडी थोडी का होईना सगळ्यांनी झुरका कॉफीचा घेतलेला आहे. मस्त ब्लॅक कॉफी एकदम कडवट लागते. तर हा असे काहीसे उपक्रम केलेले आहेत. तर चला पुढची राईड आता कशी होईल आणि काय काय बघूया.
ते बघूया या व्हिडिओमध्ये. ते सगळं आवडतो आणि गिअरअप होऊया आणि जे सरप्राईज आहे ते सगळ्यांना देऊया. तर म्हणजे या मुंबईपासून आपण जे सबस्क्रायबरना घेऊन आलो आहे पावना लेक कॅम्पिंगचं, तर इथलं नाव आहे पावना डॅम कॅम्पिंग. तर याचे ओनर आपले मित्र श्री आकाश काळे आपल्यासोबत आहेत. तर ही संपूर्ण कॅम्पसाईट याचीच आहे. तर आणि उत्तम अशी सोय आहे. जर कोणाला यायचं असेल तर याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्की भेटा. अरे लास्ट हो हे लास्ट आहे, बाकी काही नाही. आणि इथे नाश्ता वगैरे सगळी व्यवस्थित अशी सोय आहे. नाश्त्यामध्ये पोहे आहेत, त्याच्यानंतर मिसळपाव. कसा आहे नाश्ता? हे आपलीच मंडई खातात व्यवस्थित आणि डुबकी मारून आल्यावर एनर्जेटिक वाटत असेल. क्या बात आहे. तर आणि आता सकाळचा नजारा दाखवतो तुम्हाला, कॅम्पसाईट कशी आहे ती आणि किती असे टेंट्स वगैरे आहेत. तर इथे पाहू शकता, इथे हा संपूर्ण DJ एरिया आहे. इथे पावना लेक डॅम, इथे फोटोज वगैरे काढायला रात्री मस्त लाईटिंग असते. असे सगळे कॅम्पिंग आहेत. तर आपल्यासोबत रात्री काही मंडळी आहे ना उशिरा आली होती, तर त्यांना भेटवता आलं नाही आपल्या ब्लॉगमध्ये. तर इथे आहे मिस्टर अमित, नवी मुंबईकर अमित. याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि नसतील बघितले तर नक्की पहा. तर इथे आहे भूषण, आपल्या मालाडमध्येच मित्रपरिवारापैकी एक. तर आज अमितसोबत आलेला आहे. तर कसा आहे एकंदरीत कॅम्पिंग एक्सपिरियन्स? मस्त वाटलं, मजा आली. मिसळची मजा घेतो, नंतर आम्ही बोलतो. फुल नाईट एन्जॉय, मजा आली तिथे. हां. तर आणखी दाखवतो तुम्हाला, थांबा. तर इथे आहे ना ते वेगळ्या प्रकारचे टेंटसुद्धा आहेत जे लक्झरियसमध्ये येतात. त्याच्यानंतर इथे सुद्धा काही टेंट्स आहेत आणि नॉर्मल 1000-1200 रुपयेपासून टेंटची सुरुवात आहे. त्याच्यामध्ये सगळी आयटनरी आहे, वेलकम स्नॅक्स, त्याच्यानंतर बार्बिक्यू, रात्री DJ, त्याच्यानंतर इथे गिटार शो वगैरे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत होता. सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलं आणि रात्री व्हेज नॉनव्हेज जेवणसुद्धा होतं. त्याच्यानंतर आता सकाळी पोहा आणि मिसळपाव नाश्ता आहे. कसा आहे? अतिशय छान, सुंदर चव आहे आणि सगळं सापडा सूप करून टाकला. सापडा सूप करून टाकला. पावना लेक स्पॉन्सर नाही आहे, पहिली गोष्ट. पावना लेक मध्ये कोणी स्पॉन्सर केलेलं नाही आहे. बरोबर. हा आमचा रिव्ह्यू, हा युजर रिव्ह्यू म्हणू शकता. आणि तुम्हाला पण एन्जॉय करत असेल तर नितीन दादा बरोबर तुम्ही जोडले गेले पाहिजे. बरोबर, 100%. हो, खरंच खूप नितीन दादांनी खूप चांगला केलेला आहे पावना लेकचं. आणि जे नाही आले त्यांना काय बोलशील? ते काय पस्तावले. पावना लेक वाल्यांनी आम्हाला नेक्स्ट फ्री दिलं पाहिजे, त्यांना एवढे ऍडव्हर्टाईज देणार आहे. तर म्हणजे असा एकंदरीत हा इथला परिसर आणि बाकीचा परिसर मी तुम्हाला ड्रोन शॉटद्वारे दाखवलाच आहे. आणि सुंदर असा फॅमिलीसोबत तुम्ही इथे टाइम स्पेंड करू शकता. आणि आता डिलिशियस असा आपण नाश्ता करूया, चला. तर म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो की एक कुटुंब जसं आपलं होतं आहे. तर आज सकाळी मुंबईपासून आपले 5 रायडर निघाले होते, तर ते आता इथे पावना लेकपाशी येऊन पोचलेत. क्या बात आहे. तर पिळणकर सर, मस्त वाटलं भेटून, फक्त कॅम्पिंग मिस केली. राहुल, क्या बात आहे. इथे जयेश, त्याच्यानंतर कुठे गेले? हां, मोरे साहेब. आणि हे यांची भरपूर आठवण काढलेली काल. आता येणार जेवण संपलं, माणूस का आले नाही. आज ड्युटी झाली काल खूप. आता नाश्ता संपायच्या आधी तुम्ही आले, बरं झालं. क्या बात आहे. मुंबईपासून आपले रायडर्स आले, इथे मोरे भाऊ पण आलेले आहेत. पहिलं खाऊन घेऊया. क्या चला, हे सगळ्या गाड्या आहेत ना इथून, या सगळ्या आपल्याच लागलेल्या आहेत. हा सगळा आपल्या गाड्यांचा लाईनअप आहे. आणि आता टोटल आपल्या गाड्या झालेल्या आहेत काल 20 आणि 5 या 25 आणि त्या 27-28 गाड्या झाल्यात आपल्या. चल भावा राईडला. तर ही अशी गळ्यातली स्ट्रीप सुद्धा मी बनवलेली आहे. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येकाने प्रत्येकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, भले तो रायडर असू दे नाही तो कोणी असू दे. कसं वाटतं? आल्यासारखं. माझं एकच म्हणणं आहे, आमचा छोटासा वटवृक्ष असाच भरत राहू दे. आणि चलो, ओके.